भूमिपूजन करण्यात आलं, प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं. त्या भूमिपूजनला DHFL चे चीफ प्रमोटर आणि दर्शन डेव्हलपर्सचे पाठीराखे धीरज वाधवान हे उपस्थित होते आणि त्या भूमिपूजनाला नारळ फोडताना त्यांच्याबरोबर त्यावेळेला काँग्रेसचे आमदार अशोक भाऊ जाधव आणि त्यावेळेला काँग्रेसचे नगरसेवक मोहसिन हैदर हे त्यावेळेला उपस्थित होते. त्या भूमिपूजनाचा फोटो सुद्धा मी तुम्हाला या फाईलमध्ये यासोबत जोडत आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला तो दाखवतो फोटोची कॉपी द्या. या भूमिपूजनाच्या फोटोमध्ये इथे धीरज वाधवान दिसतंय, भाषण करताना मोहसिन हैदर काँग्रेस नगरसेवक आणि माजी काँग्रेसचे आमदार अशोक भाऊ जाधव या परिसरातले हे भूमिपूजन करताना धीरज वाधवान बरोबर त्यावेळेला स्टेजवर उपस्थित होते, नारळ फोडताना उपस्थित होते. त्याच्यानंतर या प्रकल्पामध्ये स्कॅम झाला. 7,000 कोटी रुपयापेक्षा जास्त हे प्रेमनगर आणि जुगल्लीच्या एसआरए मध्ये गमन करण्यात आले. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन झालं, इन्क्वायरी झाली, ईडीची केस झाली. त्या ईडीच्या केसमध्ये धीरज वाधवानला अटक झाली. धीरज वाधवान 2 ते 2.5 वर्ष जेलमध्ये होता आणि त्यामुळे स्कॅम झाला. या प्रकल्पामध्ये 7,000 कोटी रुपये गमन झाले. ते 7,000 कोटी रुपये गेले कुठे? प्रकल्पामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही, लोकांना घरं मिळाली नाही. लोकांचं गेल्या 7 वर्षापासून त्या ठिकाणी भाडं हे थकीत आहे. 500 पेक्षा जास्त घरं जुगल्लीमध्ये आणि 700 पेक्षा जास्त घरं प्रेमनगरच्या एसआरए मध्ये तोडण्यात आलेली आहेत. आणि मग हे 7,000 कोटी रुपये जे गमन झाले ते गेले कुठे? मग ते 7,000 कोटी त्या भूमिपूजनाला उपस्थित असणारे काँग्रेसचे त्यावेळेचे आमदार आणि काँग्रेसचे त्यावेळेचे नगरसेवक हे पण त्याच्यामध्ये भागीदार होते का, हा आमचा सवाल आहे. स्कॅम झाला. धीरज वाधवान जेलमध्ये गेले. धीरज वाधवान जेलमध्ये गेल्यानंतर ईडीचा स्टे या प्रकल्पावरती आला. त्या ईडीचा स्टे प्रकल्पावरती आल्यामुळे 2022 मध्ये ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव ठाकरेजींचं सरकार होतं, उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते, त्यावेळेला मुंबईच्या महानगरपालिकेने आश्रय योजनेच्या अंतर्गत ही स्कीम घेतली. स्वीपर्स कॉलनी एसआरएस स्कीमला अनेक्स केली होती, परंतु एसआरएस स्कीमवर स्टे असल्यामुळे ती पुढे गेली नाही आणि त्यामुळे स्वीपर्स कॉलनी डेव्हलप करायला आश्रय योजना जी आहे ती त्या ठिकाणी टेंडर काढलं. 140 कोटी रुपये खर्च करून मुंबई महानगरपालिका 479 घरं ही त्या ठिकाणी बांधणार होतं. त्यानंतर सगर प्रकल्पामध्ये एनसीएलटीच्या मार्फत, एमएनएसटीच्या मार्फत नवीन विकासकाची अपॉइंटमेंट झाली. ईडीचा स्टे, मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आवाज उठवला, ईडीचा स्टे हटवण्याकरता आवाज उठवला. ईडीचा स्टे हटला आणि सदर स्कीम कार्यान्वित करण्याकरता मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वेळोवेळी आवाज उठवलेला आहे आणि ती स्कीम एमएनएसटीच्या अंतर्गत आणि एनसीएलटीच्या मार्फत एक नवीन डेव्हलपर त्या ठिकाणी अपॉइंट झाला. त्यानंतर नवीन डेव्हलपरने अशी मागणी केली की ज्या वेळेला दर्शन डेव्हलपरला अशी जी काही एनओसी दिली होती मुंबईच्या महानगरपालिकेने ती पुन्हा एकदा रिइन्स्टेट करण्यात यावी आणि त्यामुळे 140 कोटी म्हणजे आश्रय योजनेतून कॉर्पोरेशनने घरं बांधली तर 140 कोटी रुपये कॉर्पोरेशनला खर्च आणि 479 घरं ही कॉर्पोरेशनला बांधून मिळतील. या प्रकल्पाला जर अनेक्स करून जर ती स्कीम झाली तर कॉर्पोरेशनचा 0 पैसा लागेल. 140 कोटी रुपये कमी खर्च होतील आणि 600 घरं त्या ठिकाणी बांधून मिळतील आणि त्यामध्ये त्यावेळेला आपले सफाई कामगार, ज्या सफाई कामगारांनी या मुंबई शहराची कोविडच्या काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा केली, जे मुंबईचे सफाई कामगार रोज आपल्याला सेवा देतात, मुंबई स्वच्छ ठेवतात, अशा त्या ठिकाणी 86 सफाई कामगारांची घरं यापात्र ठरवण्यात आली होती. ते 86 आपले जे कामगार आहेत ते बेघर झाले होते. त्या 86 लोकांना सुद्धा माझ्या प्रकल्पामध्ये मी घर देईन अशा प्रकारचं लेटर हे नवीन विकासकांनी हे कॉर्पोरेशनला दिलं. त्यामध्ये कॉर्पोरेशनने निर्णय करावा. कॉर्पोरेशनच्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांनी माझ्या मतदारसंघातील जुहू गल्ली एसआरएच्या संदर्भामध्ये काही बिनबुडाचे आरोप केलेले आहेत. दिशाभूल करणारी माहिती त्यांनी समोर ठेवलेली आहे. तर त्याबद्दलची सत्य परिस्थिती जी आहे, वर्षाताई या आमच्या भगिनी आहेत, परंतु त्यांना ज्यांनी माहिती दिली त्यांना चुकीची माहिती दिली आणि पूर्ण माहिती त्यांच्याकडे पोहोचलेली नव्हती. त्यामुळे त्यांनी चुकीच्या प्रकारची माहिती जनतेच्या समोर ठेवली आणि त्यामुळे त्यांचीही दिशाभूल करण्यात आलेली आहे आणि त्यांनी जनतेची दिशाभूल केलेली आहे.
आणि त्यामुळे या विषयातली सत्य परिस्थिती मी आता आपल्या समोर मांडतो. जुहू गल्ली एसआरएचा प्रकल्प हा सर्वप्रथम 2002-2003 मध्ये या ठिकाणी प्रस्तावित केला होता आणि प्रस्तावित केल्याच्या नंतर साधारणतः 2008 मध्ये ग्रेस युनायटेड प्रायव्हेट लिमिटेड नावाची जी कंपनी होती त्या कंपनीने हा प्रकल्प विकला. तो दर्शन डेव्हलपरला विकला आणि 75 कोटी रुपयाला हा प्रकल्प त्यावेळेला दर्शन डेव्हलपरला विकला. आता खरं तर प्रकल्प विकला म्हणजे काय, त्या ठिकाणी काही डेव्हलपमेंट झाली होती तर डेव्हलपमेंट झाली नव्हती, काही लोकांची घरं तोडण्यात आली होती. आणि ग्रेस युनायटेड प्रायव्हेट लिमिटेड 75 कोटी रुपये कमवणारे त्याचे प्रमोटर हे आताचे काँग्रेसचे आमदार अमीन पटेल साहेब आहेत. त्यामुळे त्यावेळेला ते आमदार होते की त्यावेळेला कदाचित ते नगरसेवक होते किंवा 2009ला आमदार झाले किंवा आमदार असतील, पण आताचे काँग्रेसचे आमदार अमीन पटेल साहेब हे ग्रेस युनायटेड प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीचे चीफ प्रमोटर आहेत, डायरेक्टर आहेत. त्यांच्या अग्रीमेंटमध्ये नाव आहे आणि त्या कंपनीने दर्शन डेव्हलपरकडनं 75 कोटी रुपये हे घेतले. त्यामुळे जुहू गल्लीच्या एसआरएचा पहिला बेनिफिशियरी हा काँग्रेसचा सध्याचा आमदार आहे. याचे अग्रीमेंट मी तुम्हाला देतोय. त्यावेळेला काँग्रेसचे एक नगरसेवक होते अब्दुल अजीज बारुदगर उर्फ बबलू, त्यांच्याकडे काही सोसायटी होती. ती सोसायटी त्यांनी दर्शन डेव्हलपरला विकली आणि त्यांनी 34 कोटी रुपये हे दर्शन डेव्हलपरकडनं घेतले. त्यामुळे जुहू गल्ली एसआरए प्रोजेक्टचे दुसरे बेनिफिशियरी काँग्रेसचे माजी नगरसेवक अब्दुल अजीज बारुदगर उर्फ बबलू आहे. त्यानंतर दर्शन डेव्हलपर ही कंपनी त्या ठिकाणी आली. 2011 मध्ये ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर मुंबई महानगरपालिकेचे किशोर गजभिये यांनी एक ऑर्डर काढली आणि त्या ऑर्डरमध्ये त्यांनी ज्या बीएमसी कॉलनी स्वीपर्स कॉलनीच्या जागेचा उल्लेख परवा आमच्या ताईंनी केला, ती जमीन दर्शन डेव्हलपरच्या एसआरए प्रोजेक्टची एनेक्स करण्याकरता एनओसी ही 2011 साली पहिली देण्यात आली. त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, काँग्रेसचं त्यावेळेला सरकार होतं आणि म्युन्सिपल कमिशनर हे चीफ मिनिस्टरला रिपोर्ट करतात आणि त्यामुळे त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेने सदर जमीन ही एसआरए स्कीमला एनेक्स करण्याकरता ऑर्डर काढली 2011 साली. त्यावेळेला काँग्रेसचं सरकार या राज्यामध्ये होतं. त्या वतीने सुरू आहे तर काँग्रेसच्या पोटात दुखतंय का, काँग्रेसला त्रास आहे का? 5,500 पेक्षा जास्त झोपडपट्टीवासियांना त्यांचं 305 फुटाचं फुल्ली फर्निश्ड घर जर मिळणार असेल, 86 सफाई कामगारांना अपात्र झालेल्यांना जर कायमस्वरूपी घर मिळणार असेल तर काँग्रेसला पोट दुखतंय का त्याच्यामध्ये? तिसरा बेनिफिशियरी पण सांगतो. त्या ठिकाणी एक स्कीम जी होती ती लष्करिया बिल्डरकडे होती. जसं अमीन पटेलने आपली स्कीम दर्शन डेव्हलपरला दिली, अब्दुल अजीज बारुदगरने आपली स्कीम दर्शन डेव्हलपरला दिली, तसं लष्करिया बिल्डरनी पण आपली स्कीम ही दर्शन डेव्हलपरला दिली आणि ती डील ब्रोकर हे काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक मोहसिन हैदर यांनी केली. त्याच्या बदल्यामध्ये मोहसिन हैदरला मोठा फ्लॅट फक्त 5 लाख रुपयामध्ये मिळालेला आहे. त्या फ्लॅटचं अग्रीमेंट सुद्धा या फाईलमध्ये मी आपल्याला सोबत याच्यात देत आहे. त्याच्यानंतर बाजूला सागर सिटीमध्ये असणारी एक एसआरए स्कीम आहे कॉर्डकॉन डेव्हलपरची. त्या कॉर्डकॉन डेव्हलपरनी फक्त 51,000 रुपयामध्ये फ्लॅट हा मोहसिन हैदरला दिलेला आहे. त्यामुळे ते अग्रीमेंट मोहसिन हैदरचं 51,000 रुपयांचं सुद्धा या फाईलमध्ये मी जोडलेलं आहे. त्यामुळे 51,000 रुपयामध्ये अंधेरी पश्चिम मध्ये जर घर मिळणार असेल तर मला वाटते सर्वांनी मोहसिन हैदर यांच्याकडे ऍप्लिकेशन करावं. ते 51,000 रुपयामध्ये कसं घर आपण मिळवू शकतो किंवा मोठं घर 1,000 फुटाचं 5 लाख रुपयामध्ये कसं मिळवू शकतो याच्यावरती ते मार्गदर्शन जरूर करतील.